मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अपडेट आलेली आहे। अर्ज रिजेक्ट झालेल्या ज्या लाखो बहिणी आहेत, ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत कुठल्यातरी कारणामुळे आणि त्यांना एडिटचे ऑप्शन आलेले नाही आहे अजूनही, आणि त्यांनी अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा जाऊन ते रिजेक्ट जे फॉर्म आहेत ते भरण्यासाठी जात आहेत, पण ते सबमिट होत नाही आहेत। तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि दोन अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही ते करूनसुद्धा तुमचा अर्ज सबमिट करू शकता। तर एक काम तुम्हाला महत्त्वाचं करायचं आहे की जे लाखो बहिणी आहेत त्यांनी एकच काम करायचे आहे जेणेकरून तुमचे सर्वांचे अर्ज हे सबमिट होतील। तर कोणतं ते काम आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे त्या लाखो बहिणींनी एक काम करायचं आहे, तुम्हाला जायचं आहे अंगणवाडी सेविकेकडे आणि तिथं तुमचा जो फॉर्म आहे त्यांना जो फॉर्म आहे तो रिसबमिट करायला सांगायचा आहे। म्हणा आमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट झालेला होता, आणि त्यानंतर तुम्ही त्यांना तिथं सबमिट करायला सांगा। तिथं जर होत नसेल तर मग तुम्हाला 181 जो नंबर आहे सरकारचा हेल्पलाईन त्यावर कॉल करा, तिथून पण मदत मिळते का ते बघा। त्यानंतर राष्ट्रवादीची जी हेल्पलाईन नंबर जे व्हॉट्सअप नंबर त्यांनी चालू केलेला आहे तुमच्या मदतीसाठी लाडक्या बहिणींच्या, त्यावर मेसेज करा, तिथून पण तुम्हाला काही मदत मिळते का ते बघा। जर तिथून जर मदत मिळत नसेल तर मग तुम्हाला आखरी एक काम करायचं आहे जेणेकरून तुमचे फॉर्म हे सबमिट होतील। तर ते कोणतं ते मी तुम्हाला सांगतो। आणि जे राष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर आहे ज्यामध्ये की व्हॉट्सअप नंबर तुम्हाला हे करायचा असतो, सेव्ह करून व्हॉट्सअप करायचा असतो, त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा। तर बघा, आता शेवटचं ऑप्शन यावरूनच तुमचं जे सबमिट आहे फॉर्म तो होणार आहे। तर यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला लाखो बहिणींना एक पत्र लिहायचं आहे महिला व बाल विकास विभागाकडे, आणि त्याचा जो पत्ता आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यावर सर्वांना तुम्हाला तो जो पत्र आहे ते पाठवायचे आहेत की बा आमचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे आणि रिसबमिटचं ऑप्शन येत नाही आहे, किंवा अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा आमचं फॉर्म सबमिट होत नाही आहे। तर काय करायचं आहे, आम्हाला लवकरात लवकर ऑप्शन द्या जेणेकरून ते लवकरात लवकर यावर उपाययोजना करतील। त्यांच्या ध्यानात आणून द्या तुम्ही लाखो बहिणींनी ते पत्र पाठवायला पाहिजे, त्याच वेळेस तुमचं हे फॉर्म रिसबमिट होणार आहेत। तर बघा, तुम्ही तो पत्ता सांगतो। तर बघा, महिला व बाल विकास विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, 3रा मजला, मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई 400032। तर असा हा पत्ता, या पत्त्यावर तुम्हाला पत्र पाठवायचे आणि आपली समस्या सांगायची आहे। तर लवकरात लवकर तुमच्या समस्येचं निराकरण होणार आहे। तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।